नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. डाळिंबाची प्रतवारीता क्षणार्धात. आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब पणन संकुलासाठी आधुनिक ग्रेडिंग आणि सॉर्टिंग मशीन देण्याची ग्वाही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली असल्याची माहिती बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आटपाडी बाजार समितीत दररोज 300 ते 400 टनापर्यंत डाळिंबाची मोठी आवक होते. या आधुनिक यंत्रणेमुळे डाळिंबाची आकारानुसार अचूक व वेगाने प्रतिवारी होणार आहे. प्रतिवारी जलद झाल्याने सौदे प्रक्रिया आणि शेतमालाची हाताळणी सुलभ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सभापती संतोष पुजारी यांनी सांगितलं की कोल्हापूर येथे पणन मंत्र्यांनी डाळिंब सौदे बाजाराची माहिती घेऊन या यंत्रणेचे आश्वासन दिले. डाळिंब संकुलात गाळ्यासमोर पेविंग ब्लॉक, गटार, पॅक हाऊस, वेब ब्रिज आणि सौर ऊर्जा प्रकल्पाची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. तसेच आटपाडीतील कोल्ड स्टोरेजची क्षमता 50 वरून 100 टन करण्यात आली असून ते लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल होईल. दरम्यान दिघंची येथे 1000 मेट्रिक टन क्षमतेच्या वेअर हाऊसमध्ये शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुकीसोबत त्यावर 75% कर्ज सुविधा मिळणार आहे. हे गोदाम नाममात्र भाड्यात उपलब्ध करून दिले जाईल. बाजार समितीतील विकास कामांचा प्रारंभ आणि दिघंची येथील वेअर हाऊसचे उद्घाटन 29 ऑगस्ट रोजी पणन मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. आमदार सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवले जात असल्याचे सांगण्यात आले.